नमस्कार मित्रांनो, आज आपण अत्यंत मोठ्या आणि संवेदनशील राजकीय घडामोडीबद्दल बोलणार आहोत। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याला थेट फोन केल्याची माहिती सध्या समोर येते। होय, तुम्ही जे ऐकत आहात ते एकदम बरोबर आहे, थेट संपर्क, आणि तोही राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील विषयावरती। ही माहिती विविध पॉडकास्ट चॅनल्स, राजकीय विश्लेषक आणि काही मतदारांकडून दिली जात आहे। जरी ही अधिकृतरित्या पुष्टी झालेली नसली तरी या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळ उडालेली आहे। नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम। मिळत असलेल्या माहितीनुसार अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्याला फोन केला आणि त्या फोनमध्ये त्यांनी स्पष्ट संदेश दिला की राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती अतिशय टोकाची आणि आक्रमक टीका करत आहेत। त्यांनी अशी टीका टाळावी अशी आक्षेप त्यांनी व्यक्त केलेली आहे। राहुल गांधी यांनी त्यांच्या सर्व निकटवर्तीय खासदार आणि नेत्यांना अधिक स्पष्ट सूचना दिल्या होत्या की जर अमित शहा किंवा भाजपाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याचा फोन आला तर त्यांना एकच उत्तर द्या, थेट राहुल गांधींशी बोला। म्हणजेच हा फोन ज्या नेत्याला आला त्यांच्याकडे आधीपासून राहुल गांधींचा स्पष्ट संदेश होता। अमित शहा यांनी त्या नेत्यांकडे आपली अपेक्षा व्यक्त केल्यानंतर त्या नेत्यांनी दिलेले उत्तर अत्यंत थेट आणि स्पष्ट। गृहमंत्री, आम्ही तुमचा आदर करतो, पण तुम्ही अशी अपेक्षा ठेवली नाही पाहिजे। आणि त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते राजकीय दृष्ट्या खूप मोठं विधान मानलं जातं। तुम्ही आणि तुमच्या पक्षातील नेते जवाहरलाल नेहरूंपासून ते इंदिरा गांधी, राजीव गांधी ते सोनिया गांधींपर्यंत अनेकांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आला आहात। आणि आता राहुल गांधी यांनी मोदींवरती टीका केली तर ते तुम्हाला सहन होत नाहीये। त्या नेत्याने पुढे स्पष्टपणे सांगितले, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते थेट जाऊन राहुल गांधींशी बोला। म्हणजेच मध्यस्थीला पूर्ण विराम देत थेट संवादाची भूमिका मांडण्यात आली। आता इथेच आणखी काही गंभीर मुद्दे आहेत। ज्या पॉडकास्ट चॅनल आणि विश्लेषकांकडून ही माहिती स्पष्ट झाली त्यांच्यानुसार राहुल गांधी यांच्याकडे नरेंद्र मोदींबाबत काहीतरी अशी संवेदनशील माहिती आहे जी भविष्यात मोदींसाठी अडचणीची ठरू शकते। आणि याच कारणामुळे अमित शहा प्रत्यक्ष मार्गाने राहुल गांधींपर्यंत आपला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत असा अंदाज व्यक्त केला जातो। जर ही माहिती खरी ठरली तर हे फक्त फोन कॉल नाही तर केंद्रातील सत्ताधिकारी आणि विरोधक यांच्यातील गंभीर राजकीय तणावाचे संदेश मानले जाऊ शकतात। एका बाजूला आक्रमक विरोधी भूमिका आणि दुसऱ्या बाजूला त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न, हे चित्र स्पष्ट दिसत आहे। सध्या विरोधी पक्षाचे राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने आणि जोरदार टीका करत आहेत आणि ते पुढेही आपली भूमिका अधिक आक्रमकपणे मांडतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। तर मित्रांनो, ही माहिती अजून अधिकृतरित्या पुष्टी झालेली नाहीये, तरीही राजकारणात अशा प्रकारच्या हालचाली मोठ्या बदलांचे संकेत नेहमीच येत राहतात। तुम्हाला काय वाटतं, खरंच असा फोन कॉल आला असेल की ही फक्त राजकीय राजनीतीची एक भाग आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।